नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम न्यूज वीक. आज आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आमचे नवराष्ट्राचे कार्यकारी संपादक संजय मलमे सर आणि पुणे आवृत्तीचे संपादक अनिकेत जोशी सर आहेत. सर, तुम्हा दोघांचंही मनःपूर्वक स्वागत. गेल्या आठवड्याभरात अनेक महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. दिल्लीमध्ये तर राजकारण अतिशय वेगाने घडत गेलं, घटना वेगाने घडत गेल्या आणि सगळ्यांचा जो अंदाज एका अर्थाने होता की सीजेपीच्या समोर मोदी झुकणार नाहीत आणि कदाचित धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही, परंतु त्यांनी त्या आंदोलनाचं जे वाढतं उग्र स्वरूप होतं त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. ते स्वतः इंस्टाग्रामवर आले आणि त्यांनी थेट युवकांशी संवाद साधायला सुरुवात केली. एक शिक्षणामध्ये एकंदरच सगळ्या सुधारणा आणण्यासाठी नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली. एकंदर नीटच्या पेपर लीकच्या निमित्ताने जो एक मुद्दा परीक्षांमध्ये उत्तरदायित्व देण्याचा असेल किंवा घेण्याचा जबाबदारी घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्याचा असेल तो सगळा त्यांनी केलेला आहे. परंतु या आंदोलनातून बरेच काही संदेश गेलेले आहेत. आंदोलन ज्या प्रकारे घडलं त्यामध्ये ज्या प्रकारे राजकीय पक्षांनी आणि समाजकंटकांनी उडी घेतली त्या बाबी सुद्धा चिंताजनक आहेत. या एका आंदोलनाचे बरेचसे दूरगामी परिणाम आहेत आणि यामधून आपण नेमकं काय शिकलोय, काय गमावलंय, काय कमावलंय आणि धडा सरकारनी आणि युवा पिढीनी पालकांनी काय घेण्याची गरज आहे या सगळ्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. मलमे सर, पहिल्यांदा तुम्हाला खरंच वाटत होतं का की मोदी या प्रकारे आपल्या एका मंत्र्याचा राजीनामा घेतील आणि या आंदोलनासमोर अशा पद्धतीने त्यांना निर्णय घ्यावा लागेल? काय ती परिस्थिती किंवा कारण असेल की ज्यामुळे मोदींनी हा निर्णय घेतला? नाही, खरं तर मी तुम्हाला सांगेन की 10-12 दिवसांपूर्वी आपण कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमात मी स्पष्टपणे सांगितलं होतं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार आहे. कारण भाजपच्या दिल्लीतील सूत्रांनी त्याची माहिती दिली होती. फक्त ती त्या नेतृत्वापुढे म्हणजे नवीन आंदोलन निर्माण झालं त्या आंदोलनापुढे झुकून त्यांना राजीनामा घ्यायचा नव्हता. तर ते मंत्रिमंडळ रिशफल जे होणार होते, विस्तार होणार होता, त्या विस्तारामध्ये त्यांना खरं तर बाजूला केलं जाणार होतं. पण आंदोलनाचं जे उग्र स्वरूप पाहता खरं तर मोदी यांना एक पाऊल मागे घ्यावं लागलं. फक्त मोदी खरं तर आपल्या भूमिकेवर ठाम होते, पण यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा थोडा हस्तक्षेप पाहायला मिळतोय. कारण संघाने खरं तर सरकारवरती थोडा दबाव टाकलेला दिसतोय की जे वातावरण ज्याप्रमाणे चिघळत चाललंय आणि या आंदोलनाचं लोन दिल्लीतून इतर देशातील शहरांमध्ये पसरत चाललेलं आहे. म्हणजे पुणे असेल, पटना असेल बिहारमध्ये किंवा इतर नागपूर असेल किंवा मध्य प्रदेश किंवा इतर सर्व जवळपास सर्वच राज्यांमध्ये ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरताना दिसत होता. तर त्या पार्श्वभूमीवरती संघाने मोदी सरकारवर तेवढा प्रेशर बनवला आणि त्यातून तो राजीनामा घेतला, हे उघड आहे. पण मला तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला वाटत नव्हते की मोदी संघाचा हस्तक्षेप नसता तर मोदी झुकले नसते या सर्व ह्याच्या पुढे. पण त्यांनी राजीनामा नंतर पुढच्या काही कालावधीमध्ये घेतला असता असं एकंदरीत चित्र होतं. अनिकेत सर, ज्या पद्धतीने हे आंदोलन सुरू झालं, ज्या मागणीसाठी सुरू झालं आणि नंतर त्यामध्ये आपण जे काही व्हिडिओ बघितले ते व्हिडिओ खरंच अशा स्वरूपाचे होते की पोलिसांवर सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर अटॅक तिथे झाला. ज्या पद्धतीने ट्रक भरभरून दगड आले होते आणि आणखी बऱ्याच गोष्टी तिथे आपल्याला दिसल्या. जी भाषा होती विद्यार्थ्यांची ती खरंच विद्यार्थ्यांची भाषा नव्हती, तर अनेक असामाजिक संघटना त्यामध्ये घुसलेल्या होत्या, शिरलेल्या होत्या. तुम्हाला या सगळ्या आंदोलन आणि जंतर मंतर मध्ये सीजेपीच्या आडून जे काय चाललेलं होतं त्याबद्दल काय वाटतंय? हे आंदोलन एका अर्थानं राष्ट्रव्यापी देशव्यापी झालेलं होतं. म्हणजे भाजपने किती नाकारलं तरी त्यांना ते आवरत नव्हतं आणि त्यांच्या ते हाताबाहेर चाललेलं होतं. आणि एकूण परिस्थिती पोलिसांनी सांगितलं असेल, गृह खात्याचे असेल, वेगवेगळ्या राज्यातून त्यांना जे काही इनपुट्स आले असतील त्यानुसार अनेक राज्यामध्ये आपण पुण्यातही बघितलं की शनिवारवाड्यापासून निघालेला मोर्चा हा जिल्हाधिकारी कचेरीवर पोहोचला पण नाही. तिथपर्यंत आधी शनिवारवाड्यात लोक होते. म्हणजे अक्षरशः हजारोच्या संख्येनं तरुण रस्त्यावर आले होते. शिवाजी पार्कला ज्या मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं, कलकत्त्यामध्ये तसंच झालं, हैदराबादला झालं. या सगळ्याचा एक परिणाम, एकसंध परिणाम असा दिल्लीमध्ये होणं अपरिहार्य होतं. खरं तर यांनी प्रधानांचा राजीनामा आधीच एक 8 दिवस घेतला असता तर इतकी परिस्थिती चिघळली नसती. पण त्यांनी बहुतेक अंडर एस्टिमेट केलं आंदोलन आणि नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे आता आवरणार नाही
तेव्हा मग त्यांनी तो राजीनामा घेतला. इव्हन राजीनामा घ्यायच्या त्या दिवशी म्हणजे शनिवारी तो राजीनामा झाला, त्या दिवशी 11-12 वाजता देखील एक मोर्चा निघाला होता पार्लमेंटच्या दिशेनं आणि तो पोलिसांनी अडवला. तिथे पुन्हा लाठीमार झाला. म्हणजे या सगळे प्रकार घडत असताना त्यांना तातडीनं काहीतरी कृती करणं आवश्यक होतं. त्यांना हाच एक मार्ग त्यांच्यापुढे शिल्लक होता, कारण त्यांनी चर्चा केल्या, विद्यार्थ्यांनी मागण्या त्यांच्या ज्या काय होत्या त्या ठेवल्या. त्यात प्रमुख मागणी आणि एकमेव मागणी हीच होती की प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही पुढे काही चर्चा करणार नाही. असं जरी एक आंदोलन एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं सुरू झालं, सोशल मीडियावरनं सुरू झालं, पण ते रस्त्यावरती जेव्हा उतरलं आणि वांगचूक यांना जी अटक झाली, तिथून त्या आंदोलनानं एक वेगळं आणि सार्वत्रिक असं वळण घेतलं आणि त्याचा परिणाम देशभर दिसत होता. त्यामुळे हे अपरिहार्य होतं आणि आंदोलन हाताळताना सरकारनं काही अक्षम्य चुका केल्या, यात काही शंकाच नाही. जसं मनवेजी म्हणाले त्याप्रमाणे सुरुवातीपासून मोदी आणि शहा यांची आणि भाजपची भूमिका अशी होती की मंत्र्याचा राजीनामा घेणार नाही. राजनाथ सिंग यांनी तसं जाहीरपणे सांगितलं होतं की आमच्या राजवटीमध्ये मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची पद्धत नाही, असे राजीनामे होत नसतात, असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे हे प्रोव्होकेशनच होतं वेगळ्या प्रकारे. जर त्यांना प्रधानांना तिथून दूर करायचं असतं तर जेव्हा प्रधानांच्या नेतृत्वाखाली शिक्षण खात्यानं, केंद्रीय शिक्षण खात्यानं आणि NIT जेव्हा ही परीक्षा सक्सेसफुली दुसऱ्यांदा घेतली, त्यात कुठलाही गैरप्रकार झाला नाही आणि त्याचे निकाल लागले, त्या एका टप्प्यावरती जर हा राजीनामा झाला असता तर गोष्टी चिघळल्या नसत्या आणि त्याचं श्रेय विरोधी पक्षांनी आता ज्या मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे तसं घेण्याची संधी मिळाली नसती. केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे आंदोलन संपलं असं झालं असतं तर ते मोदी सरकारला अधिक श्रेयस्कर होतं. पण आता त्यांनी काय केलं की जे पक्ष अक्षरशः म्हणजे निराशेच्या गर्तेत होते, ते चाचपडत होते विषयासाठी किंवा आपला पक्ष कसा वर यावा यासाठी चाचपडत होते. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचे पक्ष किंवा त्यांचे नेते हे डिमोरलाइज झालेले होते, त्यांचे खासदार फुटत होते, आमदार फुटण्याच्या टप्प्यावर ते होते. अशा वेळेला या आंदोलनानं दिल्लीमध्ये जे काही घडलं त्याचा महाराष्ट्रात त्यांनी जो फायदा उचलला, त्याच्यामुळं त्यांना एक नवीन बळ मिळालेलं आहे, त्यांच्या पक्षानं एक नवीन उभारी घेतलेली आहे आणि त्यांच्या मागे पुन्हा एकदा तरुणांचा फार मोठा जथा, फार मोठ्या संख्येने तरुण त्यांच्या पक्षाच्या मागे दिसत आहेत. हे देखील भाजपची जी काही त्यांची स्ट्रॅटेजी असेल, रणनीती असेल निवडणुकांची पुढच्या, त्याच्यासाठी हे एक धोकादायक असं चिन्ह तयार झालेलं आहे. बलमे सर, एक बघितलं आपण की CJP मध्ये जे आंदोलन आहे ते नीट पुरतं मर्यादित राहिलं नाही. त्यामधून ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या पुढे आल्या, त्यानंतर ज्या पद्धतीची हुल्लडबाजी झाली, ज्या पद्धतीत पोलिसांवर हल्ले झाले, माध्यमांच्या प्रतिनिधींना अनेक ज्या पद्धतीने तिथे त्यांच्यावर सुद्धा हुल्लडबाजी करण्यात आली, त्यांना महिला पत्रकारांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याशी गैरवर्तन झालं. या सगळ्यामधून या आंदोलनामध्ये जे लोक शिरलेले होते त्यांचे हेतू काय होते, त्यांना काय घडवायचं होतं, आणि 20 तारखेचा जो संसदेचा मोर्चा आहे तो जर सरकारने व्यवस्थितपणे हाताळला नसता तर काही वेगळं घडू शकलं असतं का? कारण असे अनेक तत्व तिथे पोहोचलेले होते. नाही, खरं आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे. खरं तर आंदोलनाचा मूळ उद्देश होता तो खूप चांगला होता, कारण सरकारला आपल्या चुकांची जाणीव करून देणे हा विद्यार्थ्यांचा त्यामागचं आंदोलन होता आणि दिप्के यांच्या नेतृत्वाखाली त्याच अनुषंगाने हे आंदोलन सुरू झालेले होते. पण आंदोलन ज्याप्रमाणे पुढे गेलं आणि आंदोलनामध्ये जे असामाजिक तत्व ज्याप्रमाणे घुसली, ज्यामध्ये आपण भीम आर्मी म्हणू, भीम आर्मीचे खूप मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उत्तर प्रदेशमधून या 20 तारखेला आंदोलनामध्ये सामील झाले. त्याचप्रमाणे मुस्लिम कट्टरपंथी ज्या संघटना आहेत, या संघटनांचे काही सदस्य या सगळ्या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. त्याचप्रमाणे भाजपला विरोध करणारा एक वर्ग आहे, विशेषतः मोदी यांना ज्याप्रमाणे त्यांचं नेतृत्व नाकारतोय, असा एक वर्ग या सर्व आंदोलनामध्ये सामील झाला आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन राहिलं बाजूला आणि या सर्व ज्या कट्टरपंथी संघटना आहेत यांचे प्रतिनिधी असतील, भीम आर्मीचे कोण तरुण असतील, किंवा या सर्वांनी हे आंदोलन हायजॅक केलं आणि संसदेवर चाल करून जाताना पोलिसांवर दगडफेक किंवा त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार सुरू केले. तुम्ही म्हटल्याप्रमाणे
हे आंदोलन वेळीच मोडून काढलं म्हणून खरं तर खूप पुढचा अनर्थ टाळला. अन्यथा हे संसदेवर घुसून तिथे तोडफोड झाली असते, ते संपूर्ण जगभरात देशाची नाचक्की झाली असती. आणि ज्याप्रमाणे मग पुढे ते आणखी हिंसक झालं असतं, कारण पोलिसांना तिथल्या सुरक्षा जवानांना कारवाई करण्यावाचून पर्याय नसतं. म्हणजे ते गोळीबारापर्यंत प्रकरण गेलं असतं. तर संसदेमध्ये असं घुसून देणं खरं तर ते सुरक्षेच्या ह्याच्या दृष्टीने खूप चुकीचं ठरलं असतं. त्यामुळे हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावरती त्यात प्राणहानी सुद्धा झाली असते. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईचं खरं तर ते समर्थनच करायला हवं, कारण ते आंदोलन पुढे जाऊ दिलं नाही, त्यांनी तिथेच मोडून काढलं. दुसरी गोष्ट की यामध्ये तुम्ही ज्या म्हणले असामाजिक तत्व मोठ्या प्रमाणावरती शिरलेले होते. यामध्ये जर आपण काही मुस्लिम संघटनांची नावं पुढे येत आहेत की जे देशामध्ये खरं तर विष पसरवण्याचं काम करत आहेत, त्या सर्व संघटनांचे ते प्रतिनिधी होते. ज्याप्रमाणे भीम आर्मीच्या काही जे काही पदाधिकारी आहेत, त्यांची धरपकड सुरू करण्यात आलेली आहे. त्यांचा उद्देशच होता की हे इथे हिंसाचार घडवणे. तुम्ही आणखी काही मागे जाऊन पाहिलं तर काही इंटेलिजन्स इनपुट होते, म्हणजे इतर देशातील ज्या संस्था आहेत त्यांना त्याबाबतची माहिती होती की अशा काही घटना इथे घडू शकतात. याचा अर्थ हे खूप अगोदरपासून, म्हणजे मागील महिनाभरापासून याच्याबद्दल प्लॅनिंग केलं जात असावं. त्याशिवाय परदेशातील संस्थांना खरं तर हे इनपुट मिळणार नाही. त्यामुळे खरं तर हे आंदोलन सरकारने ज्या गांभीर्याने घ्यायला पाहिजे. सरकारनं फक्त विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे इतपत सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घेतलं नाही, पण त्या पुढे जाऊन ही अशी घटना होईल याची काळजी सरकारने घ्यायला हवी होती, पण ती सरकारने घेतलेली नाही. त्याचा परिणाम हे झाला. दुसरं एक ह्या सर्व आंदोलनात अशी गोष्ट पुढे आली की ज्याप्रमाणे आक्षेपार्ह नारेबाजी झाली, तिथं बिभत्सपणा दिसला, अश्लील पोस्टर्स ज्याप्रमाणे ते फडकवले गेले, तर हे नैतिकतेच्या कक्षेत बसत नाहीत. मुळातच आंदोलन हे वैचारिक पातळीवरती असायला पाहिजे. तुमचे मुद्दे सरकारपुढे मांडताना त्याला एक अधिष्ठान असायला हवं, पण ते कुठेच दिसलं नाही. एक हुल्लडबाजी, थिल्लरबाजी या सगळ्या गोष्टीतून या आंदोलनाबद्दलची लोकांची सहानुभूती होती ती पुढच्या काही दिवसांमध्ये, म्हणजे मागील काही दिवसांमध्ये ही गमावली गेली. त्यामुळे लोकांमध्ये जर पाहिलं तर एकंदरीत ह्या जी तरुण पिढी आहे, अर्थात सर्वच तरुण ह्या सामील झाले अशातला भाग नव्हता. जर आपण संपूर्ण आंदोलनातल्या तरुणाईचं जर आपण निरीक्षण केलं तर एक ठराविक वर्ग जो खूप उच्चभ्रू, स्वतःला डाव्या विचारसरणीचं समजतो असा एक वर्ग या वर्गातील तरुण तरुणी यांच्यामध्ये सहभागी झालेले होते. आणि एक तळातळातला जो वर्ग होता की ज्यांना आपल्याला वाटतं की आपल्याला न्याय मिळत नाही, आपण वंचित आहोत आपल्या न्याय हक्कांपासून, असा एक वर्ग दाखल झालेला होता. मध्यमवर्गीय जे कुटुंबातून मुलं आहेत, या मुलं ह्या आंदोलनामध्ये कुठेही दिसत नव्हती. म्हणजे दिल्लीतील आंदोलनाच्या बाबतीत मी बोलतोय. आणि काही जण इथे एका वेगळ्या उद्देशाने आलेले दिसत होते. तर एकंदरीत आपण जर संपूर्ण ह्या आंदोलनाचा जर आपण विचार केला किंवा आंदोलनाचा एकूण त्यातून निष्कर्ष काढायचं म्हटलं तर हे आंदोलन नव्हतं, तर एक हे षडयंत्राचा भाग होता सरकारच्या विरोधात. आणि यातून जो काय पुढे आता यातून निष्कर्ष निघेल किंवा सरकार काढेल, सरकारी ज्या सुरक्षा एजन्सी काढतील, त्यातून आपल्याला पुढच्या 10-12 दिवसांमध्ये म्हणजे आपल्याला कळेलच. कारण सरकारने स्वतः सरकारमधून सरकारच्या वतीने पोलीस उप आयुक्तांनी याबाबत सांगितले की जवळपास 400 जे ट्विटर युट्यूबचे जे काही जे हे एजंट होते ते संपूर्ण पाकिस्तानातून हँडलचं आंदोलन हे ऑपरेट करत होते. अशा पद्धतीची काही घटना यामध्ये घुसलेले होते, ते पुढे येईलच त्याप्रमाणे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे की विरोधी पक्षाने आता आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि की सरांनी सांगितले किंवा की ज्या पक्षांचं अस्तित्व संपलेलं होतं असे पक्ष या निमित्ताने पुढे येऊन आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न, तरुणांना आधार घेऊन दाखवण्याचा प्रयत्न केला. जे मुंबईत ठाकरेंचं आंदोलन झालं, ठाकरेंच्या आंदोलनाचं काही या सर्व घटनांची काहीच नाही, कारण विरोधी पक्ष म्हणून तर तुमच्या जबाबदारी होते, काँग्रेसची जबाबदारी होती. ही जबाबदारी आपली पार पाडताना निष्फळ ठरले किंवा कुचकामी ठरले. तर या अशा आंदोलनातून त्यांनी फक्त श्रेय घेण्याचाच प्रयत्न केला. पण यातून एक सकारात्मक यातून एक हे काढेन की ठीक आहे, असामाजिक तत्व शिरले असतील, थोडाफार हिंसाचार झाला असेल, पण सरकारला जागा करण्याचं काम मात्र या निमित्तानं झालं. सरकारला एनटीएचे 47 अधिकारी बडतर्फ करावे लागले किंवा नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात एक मसुदा तयार करण्यासंदर्भात त्यांनी समिती नेमली आहे.
दुसरे की फास्ट ट्रॅक कोर्टावरती या सगळ्या पेपरफुटीची प्रकरणं घ्यावी लागली. यातून एक चांगला त्यातून आपल्याला हे मिळालं आपल्याला, खरं तर हे आपण मान्यच करावं लागेल आपल्याला. अनिकेत सर, एक महत्वाची गोष्ट की या आंदोलनाला ज्या पद्धतीने तिथे येणाऱ्या सगळ्या लोकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था होत होती, त्याला बाहेरून फंडिंग होतं हे उघड आहे. आणि हे सगळं फंडिंग जे आहे हे देशविरोधी लोकांकडून होतं. जे तिथे पोचवत होते त्यांची जेव्हा चौकशी सुरू झाली, त्यांच्या कुटुंबाची चौकशी सुरू झाली, तेव्हा आता त्यांना खरं कळतंय की एक मोबाईलचं शॉप चालवणारी व्यक्ती इतक्या पद्धतीने खर्च रोज कसा करू शकते, ह्याच्या मागे कोण होतं. एक आंतरराष्ट्रीय असं हे कारस्थान होतं, ज्याच्यामधून ज्या पद्धतीचं बांगलादेशमध्ये घडवलं, नेपाळमध्ये घडवलं, तसं भारतात घडवण्याचा प्रयत्न होता. पण एक ज्याला म्हणता येईल की वेळीच सावध होऊन सरकारने उशिरा का होईना पण काही पावलं उचलली, त्यामुळे सध्या तरी नियंत्रण आलेलं आहे, असं वाटतं का तुम्हाला? नाही, असं होणार नाही याचं कारण ते आंदोलन आणखी पुढे चालू ठेवण्याचाच या लोकांचा प्रयत्न आहे असं दिसतंय. म्हणजे आता सीजेपी संपल्यानंतर पेट्रोलमधील जी काय कथित भेसळ ज्याला म्हणू आपण, इथेनॉल मिक्स करण्याचं 20%, तर E20 जनता पार्टी या नावाने एक मोहीम इंस्टाग्राम आणि याच्यावरती सुरू झालेली आहे समाज माध्यमांच्या मध्ये. ते अर्थातच इतक्या मोठ्या प्रमाणात पुढे जाईल असं अजिबात नाही. याचं कारण गाड्यांचा वापर करणारे लोक आणि म्हणजे कार मालक यांचा याच्यामध्ये किती सहभाग राहील आणि किती राहील हे काही शक्यता नाही आहे. पण त्याच्यामध्ये टॅक्सीवाल्यांच्या संघटना या उतरलेल्या आहेत आणि त्यांनी आता E20च्या विरोधात आपण मोहीम करणार, आपण आंदोलन करूया, उपोषण करूया वगैरे अशा प्रकारची भाषा सुरू झाली. होईल का नाही अद्याप लांबच्या गोष्ट आहे. पण अशा अनेक ज्या शक्यता असतील, अनेक ग्रुप असतील की ज्यांना काहीतरी विषय मांडायचा आहे, त्यांना एक नव्यानं एक प्लॅटफॉर्म किंवा एक नव्यानं एक संधी दिसते. हे पुढच्या काळामध्ये नव्यानं अशांतता निर्माण करण्याची किंवा त्याला फूस देण्याची, त्याला हवा देण्याची अशी एक प्रक्रिया आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असेल, यात काय म्हणजे चालूच असेल. आणि त्याची जाणीव ही अर्थातच भारत सरकारला असणार, तिथल्या नेत्यांना असणार. त्यांच्या अनुषंगाने ते काही पावलं उचलतील. पण जसं तुम्ही मगाशी म्हणालात की स्विगी आणि याच्यावरनं फूड ॲपवरनं वेगवेगळ्या पद्धतीने ब्लिंकिटवरनं वगैरे सुद्धा मोठ्या प्रमाणात जंतर मंतरवरती खाणं पाठवलं जात होतं. जसं तुम्ही म्हणालात की काही त्याच्यामध्ये शोध आता पोलीस घेतील. पण त्या परिसरातले जे हॉटेल्स आहेत त्यांच्याकडे बल्क ऑर्डर येत होत्या आणि तिथून ते पदार्थ तिकडे पाठवले जात होते. हे तुम्हाला कोणी ऑर्डर दिली आहे ह्याची चौकशी सुरू झालेली आहे. काही हॉटेलांनी स्वयंस्फूर्तीनं आम्ही हे पाठवलं अशा प्रकारची भूमिका पोलिसांच्या पुढे मांडलेली आहे की आम्हाला मुलं उपाशी आहेत, मुलं उपाशी राहत आहेत, ते आम्हाला बघवत नव्हतं. आता ह्याच्यामध्ये एक नॅचरल सहानुभूतीचा भाग देखील असू शकतो. ज्या लोकांनी आता पुण्यातून किंवा मुंबईतून काही मंडळींनी अशा प्रकारे स्विगीवरनं तिथे पदार्थ पाठवले अशा बातम्या आलेल्या आहेत, अशी माहिती पुढे आलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मध्ये असणारी सहानुभूती याचा फायदा या आंदोलनाला होत होता. हे वेगवेगळ्या पद्धतीने जे दिसलं त्याचा हा एक फूड ॲपचा वापर हा देखील एक घटक आहे. याच्यातून देखील एक सरकारच्या विरोधात लोकांचं मत कदाचित हे पाठवणारे हे फक्त आमची मुलं उपाशी राहू नयेत इतक्या उद्देशाने पाठवत असतील, ही एक शक्यता आपण गृहीत धरली पाहिजे. पण त्याचबरोबर याचा एक परिणाम सरकारच्या विरोधात सार्वत्रिक असंतोष तयार होण्याचा आणि ते पसरण्याचा हा एक धोका होता आणि तो धोका आजही आहे. आणि पुढच्या काळात देखील या नवीन नवीन मार्गाने अशा प्रकारचं आंदोलन पुढे आणलं जाण्याची एक शक्यता याच्यामध्ये नक्की आहे. मलमे सर, आपण बघितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावरून व्हिडिओज येत होते. जेव्हा सीजेपी सुरू झाली तेव्हा त्यांचे जे फॉलोअर्स होते ते बाहेरच्या देशांमधले होते. आपल्याला इथे आल्यानंतर लक्षात आलं की सुरुवातीचे काही दिवस आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता आणि सातत्याने त्यांच्याकडनं विनंती सोशल मीडियावरून केली जात होती की या आणि जॉईन व्हा, आम्ही तुमच्यासाठी लढतोय. बरं, त्या ठिकाणी नीटचे विद्यार्थी किती होते याच्याबद्दल ज्या ज्या माध्यम प्रतिनिधींनी तिथे जाऊन रिपोर्टिंग केलं, वार्तांकन केलं, त्यामध्ये नीटचे विद्यार्थी नव्हतेच मुळात असं म्हणायला लागेल, अशी परिस्थिती होती.
मग हे आंदोलन हे वेगळ्या शक्तींनी घेतलं हे उघड झालेलं आहे. विरोधी पक्षांनी त्यात आपली पोळी भाजून घेणं हे स्वाभाविक होतं. मूळ कारण हे आहे की FCRA जे बिल येऊ घातलेलं आहे, विधेयक येऊ घातलेलं आहे, त्यामुळे अनेकांची रसद तुटणार आहे, अनेकांना अडचणीचं ठरणार आहे आणि त्यामुळे या प्रोटेस्टमध्ये या सगळ्या शक्ती घुसल्या का? अल्वे सर. हे नक्कीच मी तुम्हाला ते सांगतो की ह्या सर्व आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी होती. नीटचे तर विद्यार्थी ना बरोबर होते, कारण ते विद्यार्थी त्यांनी अभ्यास करून परीक्षेत येऊन त्यातले बहुतेक विद्यार्थी मोठ्या संख्येने पासही झाले आणि त्यांचा तो जल्लोष आपण पाहत होते की ते मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जल्लोष करत होते. मुळातच ह्या विद्यार्थ्यांच्या आडून एक आंदोलन सरकारच्या विरोध पेटवण्याचा प्रयत्न होता, कारण विद्यार्थ्यांना मोहरा बनवण्यात आला आणि ह्यात खूप कमी प्रमाणात जे विद्यार्थी होते आणि इतर जे घटक होते त्यांचंच प्रमाण जास्त होतं. तुम्ही तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला मी अगोदरही म्हटलो, काही ज्या विद्यार्थी संघटना आहेत ज्या भाजपला मानत नाहीत किंवा मोदींना मानत नाहीत, अशा विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. इतर काही घटक झाले होते, काही कट्टरपंथी संस्था या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे वांगचूक यांना जेव्हा ताब्यात घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, त्यानंतर या आंदोलनाची पूर्ण दिशा बदलली. हे आंदोलन हे असामाजिक जे घटक आहेत त्यांच्या हातामध्ये गेलं आणि तिथून मग वांगचूक होते तोपर्यंत ते आंदोलन शांततेत होतं. कुठलीही घटना अनुचित प्रकारचे ते घडला नाही, पण वांगचूक यांना तिथून दूर केल्यानंतर हे आंदोलन ज्याप्रमाणे हिंसक झालं त्याप्रमाणे या सर्व आंदोलनामध्ये हे सर्व घटक सहभागी झाले. तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं की फॉरेन फंडिंगचा जो वेगळ्या माध्यमातून ह्या देशातील ज्या देशविरुद्ध कारवाई करणाऱ्या लोकांना परदेशातून मोठ्या प्रमाणात फंड मिळतो आणि ते फंड त्यावर अंकुश ठेवण्याचा खरं तर सरकारचा प्रयत्न आहे. कारण वेगळ्या सामाजिक संस्थांच्या नावाखाली हा फंड दिला जातो, वेगळ्या चळवळीसाठी हा फंड दिला जातो, मुळात त्यासाठी वापरला जात नाही, तर सरकार विरोधात किंवा देशविरोधी कारवाईसाठी हा फंड वापरला जातो आणि त्यावर नियंत्रण आणण्याचा सरकारने प्रयत्न सुरू केले. त्याबाबतचं एक विधेयक आता खरं तर ते येऊ घातलेलं आहे, संसदेत हे झालेलं आहे. तर त्या सर्व ह्यांना विरोध करण्यासाठी ही काही मंडळी एकत्र येऊन त्यांनी हे मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले. हे उघड आहे, म्हणजे हे काय आपल्याला म्हणजे पुढे तपासामध्ये अशा गोष्टी पुढे आपल्याला उघड झालेल्या दिसेल किंवा समोर आलेलं दिसेलच आपल्याला. भारतीय जनता पार्टीचं एक वैशिष्ट्य असं आहे की बऱ्याचदा त्यांना मागे जरी हटावं लागलं तरी सुद्धा कोर्स करेक्शन नावाचा जो प्रकार असतो तो क्विक कोर्स करेक्शन करणारी त्यांची एक टीम आहे, त्यांची एक फळी आहे आणि ते आपल्याला दिसून आलं ते इंस्टाग्राम याच माध्यमावर, ज्यामध्ये भाजपापेक्षा आमचे जास्त समर्थक असं सांगत होते. ते मोदींच्या एका व्हिडिओनी इंस्टाग्रामवर अक्षरशः कमाल केली आणि त्यांनी अनेक फॉलोअर्स, म्हणजे ज्यांना 10 कोटीच्या वर फॉलोअर्स एका रात्रीतून मिळवले. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर यामध्ये ज्या हत्याराचा वापर तरुणाई जेनझी करते आहे त्याच हत्याराचा वापर करत मोदी हे थेट संवाद साधतायत. एक 30 सेकंदाचा व्हिडिओ ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की युवाओ, म्हणजे मित्रों अशी भाषा सुरू करून की आपने जो सुझाव भेजे है उसके अनुसार हम काम कर रहे हैं. म्हणजे यामध्ये सरकारची मनीषा जी आहे ती त्यांनी स्पष्ट केली. त्यावर कृती सुरू झाली. फास्ट ट्रॅक कोर्ट होणार आहे. मुद्दा आता यापुढे असा आहे आणि अनिकेत सर मला तुमच्याकडनं उत्तर हवंय की पंजाबमध्ये तेच घडलं जे नीटच्या बाबतीत घडलं आणि कर्नाटकामध्ये तेच घडलं जे नीटच्या बाबतीत घडलं आणि आता प्रश्न उठू लागलाय की मग कर्नाटकच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि ज्या आम आदमी पार्टीने एक फोरफ्रंटला ठेवून हे आंदोलन बॅकग्राऊंडनी चालवलं त्यांच्या शिक्षण मंत्र्याचा पंजाबमधला राजीनामा होणार की नाही. कारण हे असं हत्यार आहे इंटरनेटच्या माध्यमातलं की ज्यामध्ये दोन्ही बाजूनी प्रश्न उठतील. दुधारी शस्त्र आहे इंटरनेट. हे 14 पर्यंत मोदींच्या बाजूने त्या शस्त्राचा वापर झाला. त्याच्यानंतर हळूहळू राहुल गांधी त्याच्यात उतरले. राहुल गांधींनी देखील इंटरनेटचा आणि फेसबुक आणि या सगळ्या माध्यमांचा वापर करून आपला एक प्रसार करण्याचा प्रयत्न केला. आत्ताच्या तरुणाईच्या आंदोलनामध्ये इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि बाकीच्या गोष्टींपेक्षा इंस्टाग्राम हे पुढे गेलं आणि त्याचा फायदा आंदोलकांना झाला. आता मोदी परत इंस्टाग्रामचा वापर करून आपली बाजू, ज्या माध्यमामधून तुमच्यावरती टीका झाली त्याच माध्यमामध्ये तुम्ही उत्तर देणं, अशा प्रकारे मोदींनी स्ट्रॅटेजी सुरू केलेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाकडे अर्थातच सगळ्या प्रकारची फौज आहे. म्हणजे समाज माध्यमामध्ये सक्रिय असलेले इन्फ्लुएन्सरची फौज त्यांच्याकडे आहे. ते सगळे लोक आता ह्याच्यात उतरतील. जसं आंदोलकांच्या वरती अत्याचार पोलिसांनी केले अशा प्रकारचे व्हिडिओ
एका बाजूने पुढे आले होते. त्याच्या उलट आता पोलिसांच्यावरती कसे अत्याचार झाले, पोलिसांच्यावरती कशा प्रकारे हल्ले झाले, एकेका पोलिसाला धरून कसं मारण्यात आलं वगैरे, ह्या सगळ्या प्रकारचे म्हणजे प्रचार प्रसारामध्ये दोन्ही बाजू आता तुल्यबळ आहेत हे एक आपल्याला याच्यातून दिसतं. पुढची याची दिशा जी असेल ती ठरवताना समाज माध्यमांचा वापर भारतीय जनता पक्ष करणारच आहे. एक मुद्दा मला याच्यात थोडा वेगळा असा सांगायचा आहे की प्रधान यांचा राजीनामा झाला, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने एक पाऊल मागे घेतलं किंवा एक पूर्णपणे युटर्न घेतला असं आपण म्हणू शकतो. पण हा जरी मंत्र्याचा जरी पहिला राजीनामा असला तरी सरकार म्हणून त्यांनी याआधी 2-3 वेळा याच गेल्या 10-12 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा मोठं आंदोलन उभं राहिलं तेव्हा तेव्हा त्यांनी आपली बाजू बदलली आणि जो आग्रह होता तो सोडून लोकांचा जो आग्रह होता, लोकांची जी मागणी होती त्या बाजूने ते उभे राहिले. म्हणजे शेतकरी आंदोलन जेव्हा मोठ्या प्रमाणात झालं, वर्षभर जवळ शेतकरी बसलेले होते, तेव्हा एका पार्लमेंट अधिवेशनाच्या आधी अशाच पद्धतीनं त्यांनी 3 शेतकरी कायदे परत घेतले, मागे घेऊन टाकले आणि त्याच्यावरला असंतोष संपवला. पण तरी देखील त्याचा फटका हा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये 24ला सरकारला बसला. त्याचप्रमाणे नागरिकत्व कायद्याच्या विरोधात झालेलं दिल्लीतलं मोठं आंदोलन, त्याच्यानंतर त्या कायद्याचा तातडीने अंमलबजावणी करण्याचा आग्रह सरकारने सोडून दिला. म्हणजे असे उदाहरणं, अशी घटना याआधी घडलेल्या आहेत. एका मंत्र्याचा राजीनामा होणं ही एक मोठी गोष्ट, ज्याला आपण सिम्बॉलिक असं म्हणू, पराभव हा मोदी सरकारचा झालेला आहे. आणि जसं तुम्ही म्हणाल की पंजाब आणि कर्नाटकमध्ये ह्या मागण्या होतील, पण जे आंदोलन दिल्लीत उभं राहिलं तसं चंदीगडला किंवा बेंगलोरला उभं राहणार आहे का? तसं झालं तर त्या सरकारांच्यावरती तेवढा दबाव येऊ शकेल. आणि याचा खरा एक पॉलिटिकल परिणाम हा इमिजिएटली पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये दिसणार आहे. कारण त्या ठिकाणी आता पुढच्या वर्षात, पुढच्या 6 महिन्यामध्ये या दोन्ही मोठ्या राज्यामध्ये निवडणुका येतात विधानसभेच्या, ज्याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा चौथ्यांदा भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करायची इच्छा आहे आणि पंजाबमध्ये देखील त्यांना पुन्हा एकदा सत्तेत यायचं आहे, अकालींच्या बरोबर किंवा स्वतंत्र. तर त्या पद्धतीनं त्यांची जी काही रणनीती सगळं आखणं सुरू होतं, त्याच्यामध्ये हा एक मोठा अडथळा आता आलेला आहे, एक मोठी खीळ त्यांच्या प्रयत्नाला बसणार आहे. त्याला वगळून किंवा त्याला ओलांडून कशा प्रकारे यांची मोहीम, निवडणुकीची मोहीम पुढे जाईल याच्याकडे आता खरं तर आपल्याला बघायला लागणार आहे. मलमे सर, अधिवेशन सुरू आहे, केंद्रामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि काही महत्वाची विधेयकं येऊ घातली आहेत. त्यामधलं FCRA साठी तर अगदी सिंपल मेजॉरिटी लागणार आहे, त्यामुळे तो मोठा प्रश्न नाही. परंतु डिलिमिटेशनचं जे बिल आहे आणि त्याला जोडून मग महिला आरक्षण, अर्थातच वन नेशन वन इलेक्शनची चर्चा किंवा CAA NRC ची चर्चा, तुम्हाला काय वाटतं या विधेयकांबद्दल? FCRA जर पहिल्यांदाच जर पास करण्यात म्हणजे ते पास करून घेणं हे फार अवघड जाणार नाहीये सरकारला, पण संसदेत या आठवड्यात तरी चर्चा घडून कामकाज होऊन विधेयकांवर काही काम होईल? नाही, खरं तर काम व्हायला पाहिजे. संसदेचं खरं तर 1 आठवडा पूर्ण या गोंधळामध्ये वाया गेलेला आहे. FCIRचं खरं तर जे विधेयक आहे त्यासाठी सामान्य बहुमत पाहिजे, त्यामुळे ते सहजपणे पास होईल, त्याबद्दल काही वादच नाही. आणि त्यावर सरकारचा चर्चा करण्याचा प्रयत्न असेल. आजही सरकारने परीक्षा सुधारणा संदर्भात एक विधेयक सादर केलेलं आहे, कारण सरकारला त्यावर चर्चा करायचं आणि विरोधक गोंधळ घालतात की पोलिसांनी ज्याप्रमाणे लाठीचार्ज केला विद्यार्थ्यांना, तो मुद्दा चर्चेला घ्यावा, असा सगळा गोंधळ चाललेला. सरकारला त्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारला खरं तर या सर्व मुद्द्यांवर चर्चा हवी आहे की ज्या बदलांच्या मुद्द्यावर, पण ते विरोधक करताना दिसत नाही. ते त्यातून एक चुकीचा मेसेज पण खरं तर जाणार आहे विरोधकांविषयी, ही एक त्यातली महत्वाची बाब आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की तुम्ही म्हणले की जे महिला विधेयकासंदर्भातलं विधेयक आहे किंवा इतर, त्यासाठी 2/3 बहुमत लागणार. तर सरकारने त्या दृष्टीने जुळवाजुळव केलेली आहे असं दिसतंय एकंदरीत, आणि सरकार त्यामुळे निश्चिंत दिसते कदाचित. आणि सरकारला जेव्हा वाटेल की पूर्णपणे बहुमत आपल्या बाजूने, त्याचवेळी ते विधेयक नव्याने सादर केलं जाईल. तोपर्यंत सरकार करणार नाही. आपल्याला पुढील काही दिवसांमध्ये करता ते चित्र स्पष्ट होईल. हे तर हा मुद्दा झाला. दुसरा एक मुद्दा मला या आंदोलनाच्या अनुषंगाने सांगायचं आहे. तुम्ही खरं तर तुम्ही ते निरीक्षण केले किंवा मला माहिती नाही, हे आंदोलन ज्याप्रमाणे नीटच्या अनुषंगाने झालं आणि विद्यार्थ्यांची चळवळ उभी राहिली, पण याच अनुषंगाने आणखी एक आंदोलन उभं राहते की आरक्षण आठव अभियान. म्हणजे
होय. रिझर्वेशन हटव अभियान म्हणून एक मोठं अभियान खरं तर सुरू आहे. मी खरं तर या सर्व त्या अभियानावरती बारीक लक्ष ठेवून आहे. म्हणजे मी दर 2-4 तासांनी मी सोशल मीडियावर त्यांनी एक पेज तयार केलं. त्या पेजचे फॉलोअर्स मी बघतोय. खरं तर हे मला वाटतं 24-25 किंवा 30 तासापूर्वी 6-7 लाख फॉलोअर्स असलेले आज ते 46 लाखापर्यंत फॉलोअर्स गेल्या 24-25 तासामध्ये. आणि ती संख्या सातत्याने वाढते. दर तासाला त्यात 2-4 लाख 10 लाख लोक ऍड होतात. त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांच्या एकूण याच्यामध्ये एक दुफळी तुम्हाला दिसेल. आणि एक असा मोठा वर्ग आहे की तो आरक्षणाच्या विरोधात आहे आणि तो या निमित्तानं एकत्र होताना दिसतोय. आणि ती जी संख्या सातत्याने असं वाढत गेली तर एक मोठं आंदोलन नव्याने उभं राहील की जे आम्हाला आरक्षण मुक्त भारत पाहिजे या दृष्टिकोनातून. त्यामुळे दिपकेंना जो मिळणारा पाठिंबा तुम्हाला वाटत असेल कदाचित दिपके खूप लॉंग टर्मसाठी टिकून राहतील, मला वाटत नाही. कारण हे जर आंदोलन खूप पद्धतशीरपणे कदाचित सुरू झाले असेल तर सुरू केलं असेल आरक्षण हटावं, आणि त्या आरक्षण हटवाच्या आंदोलनाचा जो पाठिंबा मिळतोय त्यामुळे कदाचित दिपकेंचं नेतृत्व त्या निमित्ताने मागे पडताना दिसेल आपल्याला. पुढचे काही दिवस त्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत. कारण एकंदरीत आरक्षण हा वादाचा मुद्दा राहिलेलाच आहे भारतामध्ये. कारण स्वतः बाबासाहेबांनी 10 वर्षापर्यंत आरक्षण ठेवल्यानंतर पुनर्विचार करावा असे काही मुद्दे त्यावेळी मांडलेले होते. तो सातत्याने चर्चेत येत आहेत. आणि जर हे आंदोलन जर तीव्र झालं तर कदाचित म्हणजे निर्णय घेणं खूप कठीण असेल आरक्षणा संदर्भातले, पण ही चळवळ उभी राहू शकते. आणि ही सर्व चळवळ खरं तर आता भाजपची काय भूमिका असणार आहे हे खूप महत्वाचे असणार की भाजप या सर्व आंदोलनाला कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहे. कारण दलित आणि मुस्लिम असेल किंवा आदिवासी असतील हे भाजपच्या कधीच मतदार राहिलेले नाहीत. तर भाजपला जरी आपण म्हटलं तर त्याचं प्रमाण खूप कमी आहे की जे मतदान करणारे असतील. त्यामुळे भाजप या आरक्षण हटवायच्या मोहिमेला कशा पद्धतीने प्रतिसाद देते हे पाहणे खरंच उत्सुकते ठरणार आहे. अगदी बरोबर आहे. अतिशय महत्वाची काही आंदोलनं यापुढे उभी राहतील. त्यामुळे येते काही महिने हे देशामध्ये अस्थिरतेचे असतील याबद्दल काहीच शंका नाही, संशय नाही. अर्थात सरकारने सीजेपीच्या आंदोलनाच्या निमित्ताने बरेच धडे घेतले असतील. इथल्या ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांनीही बरेच धडे घेतलेले असतील. आणि जे इंटेलिजन्स इनपुट्स असतात त्यांनी सुद्धा आता बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केली असणारच आहे. या आंदोलनामध्ये जे विद्यार्थी कारण कपिल सिब्बल यांना अभिजित दिपके भेटायला गेलेले होते, त्यानंतर पुन्हा या आंदोलकांवर खटले दाखल करू नये अशा प्रकारची मागणी आहे. सरकार या सगळ्याला कसं प्रतिसाद देतं आणि ज्या ज्या लोकांनी कायदा हातात घेऊन मोडतोड करण्याचा प्रयत्न केला त्यांना जर धडा शिकवला गेला नाही कायद्याच्या चौकटीमध्ये तर त्याचे सुद्धा दूरगामी परिणाम होतील. कारण हुल्लडबाजीच्या जोरावर कुठलीही गोष्ट आपण म्हणवू शकतो असा एक चुकीचा संदेश जाऊ शकेल. त्यामुळे सरकारसाठी हा जो काळ आहे हा अतिशय अग्निपरीक्षेचा काळ असणार आहे हे निश्चित. बघूया काय काय होतं ते. आणि तुमच्याशी आम्ही अशा महत्वाच्या मुद्द्यांवर बोलत राहणारच आहोत. तुमची काय मत आहेत नेमकी? जे रिझर्वेशन हटाव आंदोलन जे सुरू झालं HRA त्याबद्दल तुमची मतं आम्हाला अवश्य कळवा. खरंच धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार आहेत का? सरकारने जी पावलं उचललेली आहेत नीटच्या दृष्टीने आणि मोदींनी स्वतः इंटरनेटवर येऊन इंस्टाग्रामवर येऊन ज्या पद्धतीने थेट संवाद साधायला सुरुवात केलेली आहे त्याचेही काय परिणाम होतील तुमची मतं आम्हाला अवश्य कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी संजय मलमे सर आणि अनिकेत जोशी सर आपली रजा घेतो. धन्यवाद.